नमस्कार मित्रांनो, नॉलेज विथ दिनेश या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे कृषी कायदे 2020. सध्या आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली येथे शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनाचं कारण कृषी कायदे 2020 हे आहे. तर हे कृषी कायदे काय आहेत, यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत आणि यातील कोणत्या तरतुदींना शेतकऱ्यांचा विरोध आहे, हे आज आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. सप्टेंबर 2020मध्ये आपल्या संसदेनं 3 कृषी कायदे संमत केले. त्यामध्ये पहिला कायदा अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा 2020, दुसरा कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सहाय्य कायदा 2020, तिसरा म्हणजे शेतकरी सबलीकरण आणि संरक्षण हमीभाव करार आणि कृषी सेवा कायदा 2020. तर हे कायदे काय आहेत, हे सरकारने हे कायदे कशासाठी आणलेले आहेत आणि यांना शेतकऱ्यांचा विरोध का आहे, हे आज आपण पाहणार आहोत. शेती व्यवसायामध्ये काही सुधारणा करण्याच्या हेतूने आपल्या भारत सरकारने जून 2020मध्ये अध्यादेश काढला. या अध्यादेशाद्वारे हे 3 कायदे लागू करण्यात आले. तत्पूर्वी आपण अध्यादेश म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर अध्यादेश म्हणजे कायदे बनवण्याची अशी शक्ती की जेव्हा आपली संसद किंवा संसदेचं अधिवेशन नसतं, अशा काळात जर एखाद्या निकडीच्या विषयावर सरकारला कायदा करायचा असेल, तेव्हा आपले राष्ट्रपती अध्यादेश काढून तो कायदा लागू करतात. अध्यादेशमध्ये म्हणजे काय हे समजण्या अगोदर आपल्याला हे समजावं लागेल की आपल्या देशात संविधानाने कायदे बनवण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. पण संसद वर्षभर काम करत नसते. आपली संसद साधारणतः वर्षातून तीनदा काम करते, म्हणजे 3 अधिवेशनांद्वारे काम करते. त्यापैकी हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि उन्हाळी अधिवेशन ही 3 अधिवेशनं भरतात. पण ही अधिवेशनं कंटिन्यू नसतात. त्याच्यामुळे जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसतं, तेव्हा जर एखाद्या महत्त्वाच्या विषयावर किंवा एखाद्या निकडीच्या विषयावर जर एखादा कायदा बनवायचा असेल, तर तेव्हा राष्ट्रपती अध्यादेशाद्वारे कायदा लागू करू शकतात. ही शक्ती राष्ट्रपतींना कलम 123 अंतर्गत संविधानाने दिलेली आहे. परंतु कोणताही कायदा करायचा असेल तर तो संसदेकडून पारित करूनच घ्यावा लागतो. त्यामुळे हा अध्यादेश जेव्हा संसद अधिवेशन चालू असते तेव्हा पारित करून घेणं गरजेचं असतं. म्हणजे जर हा अध्यादेश ज्या दिवशी काढला आहे तेव्हापासून 6 महिन्याच्या आत हा अध्यादेश पारित करून घ्यावाच लागतो, नाहीतर हा अध्यादेश आपोआप नष्ट होतो. त्यामुळे सरकारने जून 2020ला हा अध्यादेश काढला होता आणि 6 महिन्याच्या अगोदर म्हणजेच सप्टेंबर 2020ला सरकारने हा अध्यादेश संसदेतून पारित करून घेतला आणि नंतर याच्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि हे अध्यादेश अधिनियम बनले. संसदेत या अध्यादेशाला किंवा या विधेयकाला बराच विरोध झाला, तरी पण हे विधेयक पारित झालं आणि हे 3 नवीन कृषी कायदे अंमलात आले. हे कृषी कायदे काय आहेत हे आता आपण पाहूयात. पहिला कायदा हा सुधारणा कायदा आहे. अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा 2020 हे या कायद्याचे नाव आहे. तर हा कायदा काय आहे हे समजून घेण्या अगोदर आपल्याला अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 समजून घ्यावा लागेल. कारण हा जो अत्यावश्यक वस्तू कायदा आहे
हा मूळ कायदा आहे आणि हा कायदा तेव्हाच्या सरकारने का आणला होता हे सुरुवातीला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तत्कालीन सरकारने ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आणि व्यापारी जे काळाबाजार करतात तो काळा बाजार रोखण्यासाठी हा कायदा आणला होता. म्हणजेच ज्या दैनंदिन वापराच्या गोष्टी आहेत, म्हणजे धान्य वगैरे ज्या अतिमहत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तू आहेत, या वस्तूंची साठेबाजी करण्याची एक सीमा ठरवण्यात आली होती, एक मर्यादा ठरवण्यात आली होती, ज्यामुळे जे व्यापारी लोक आहेत ते एका मर्यादेपर्यंतच धान्याची साठवण करू शकत होते. जास्त धान्य साठवून किंवा जास्त वस्तूची साठवणूक करून बाजारात कृत्रिमरित्या महागाई वाढवण्याचा व त्यातून नफा मिळवण्याचं काम काही व्यापारी करत होते. याला आळा बसवण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 हा आणला. या कायद्याअंतर्गत अशा काही वस्तू जीवनावश्यक वस्तू यामध्ये ॲड केल्या ज्याची साठेबाजी काही मर्यादेपर्यंतच केली जाऊ शकत होती. त्यामध्ये विविध प्रकारचे धान्य, खाद्यतेल, कांदा, बटाटा, नंतर ज्या अत्यंत जीवनावश्यक वस्तू आहेत त्या होत्या. आता या कोविडच्या काळात मास्क आणि सॅनिटायझरसुद्धा या अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये ॲड केल्या होत्या. हा अत्यावश्यक वस्तू कायदा काळाबाजारी रोखण्याचं काम करत होता आणि ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांना साठेबाजीपासून रोखण्याचं काम करत होता. त्यामुळं अशी स्थिती उत्पन्न होत होती की जेव्हा शेतकऱ्यांचं एखाद्या वर्षी शेतकऱ्यांचं धान्य उत्पादन जास्त झालं, पाऊस चांगला पडला, अगदी अवकाळी पाऊस वगैरे काय झाला नाही, अशा स्थितीत धान्य उत्पादन किंवा जे शेतीचं उत्पादन आहे ते जास्त झालं, तर त्यावेळेस व्यापारी जेवढे त्यांना गरज आहे तेवढाच माल घेत होते. त्यामुळं जो शेष माल आहे, म्हणजे जास्त झालेला सरप्लस माल आहे, त्या मालाला जास्त किंमत मिळत नव्हती. त्यामुळे तो माल सडून वगैरे जात होता आणि त्या मालाची किंमतसुद्धा अत्यंत कमी होत होती. त्यामुळे सरकारने असा विचार केला की जर ही धान्य, खाद्यतेल, कांदा, बटाटा ह्या वस्तू जर अत्यावश्यक वस्तू कायद्यातून बाहेर काढल्या, तर व्यापारी जेव्हा शेतकऱ्यांचं उत्पन्न जास्त होईल तेव्हा सर्व धान्य व खाद्यतेल, कांदा वगैरे ज्या शेतमाल आहे तो सर्व खरेदी करेल आणि त्याची साठवणूक करण्याची सुद्धा मुभा त्यांना मिळेल व्यापाऱ्यांना. आणि नंतर जेव्हा त्या मालाची कमतरता पडेल तेव्हा तो साठवलेला मालसुद्धा ते विकायला काढतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा सर्व माल विकला जाईल. म्हणून सरकारने अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा 2020 आणला आणि या कायद्याअंतर्गत सरकारने धान्य, खाद्यतेल, कांदा, बटाटा या आवश्यक वस्तू नसतील असा नियम केला, असा कायदा केला. त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंची साठवणूक करण्याची आता व्यापाऱ्यांना मुभा आहे. म्हणजे त्यांनी जर आता कितीही साठा केला तरी सरकार त्यावर कोणतीही कारवाई करू शकणार नाही. सरकारचं यावर म्हणणं असं आहे की जर उत्पादन जास्त झालं तर त्या उत्पादनाची किंमत कमी होते. कारण सुरुवातीला कसं होतं की व्यापारी एका मर्यादेपर्यंतच माल साठवू शकत होते, परंतु आता ह्या वस्तू या कायद्यातून बाहेर काढल्यामुळे, अत्यावश्यक वस्तू अधिनियमातून बाहेर काढल्यामुळं या वस्तूंची आता कितीही साठेबाजी केली तरी व्यापाऱ्यांवर कोणतंही बंधन नाही. त्यामुळे व्यापारी हे सर्व जे सरप्लस झालेलं जे धान्य किंवा खाद्यतेल आहे, जे शेतमाल आहे, तो सर्व शेतकऱ्यांकडून विकत घेईल आणि त्याची साठवणूक करेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा सर्व माल विकला जाईल असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे व्यापारी एक वेळ आमचं सर्व घेतील, म्हणजे सर्व जो सरप्लस आहे तो घेतील, साठेबाजी करतील, परंतु पुढच्या वर्षी जर उत्पादन झालं
चांगलं उत्पादन झालं तर त्यावेळेस व्यापारी साठवलेल्या मालाच्या आधारे शेतमालाचा भाव पाडण्याचं काम करतील, असंच शेतकऱ्यांचा यावर आक्षेप आहे. म्हणून शेतकरी या कायद्याला विरोध करत आहेत. दुसरा कायदा हा कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन सहाय्य कायदा 2020 हा आहे. हा कायदा समजून घेण्यापूर्वी आपल्याला याची काही पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या भारत सरकारने 2003 साली कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा म्हणजेच APMC ॲक्ट 2003 हा आणला होता. ह्या ॲक्टमार्फत हा ॲक्ट म्हणजे मॉडेल ॲक्ट होता. या ॲक्टच्या आधारे आपल्या राज्य सरकारांनी वेगवेगळे कायदे तयार केले. म्हणजे ह्या ॲक्टचाच आधार घेऊन राज्यांनी कायदे तयार केले. आणि या ॲक्टमध्ये सुरुवातीला असं होतं की जे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, या बाजार समित्या तालुका स्तरावरील ज्या बाजार समित्या आहेत त्या बाजार समित्यातच शेतकऱ्यांना माल विकण्याची मुभा होती सुरुवातीला. त्यानंतर या कायद्यात आणखी सुधारणा करून 2008 साली जिल्ह्यात कुठेही माल विकण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर परत 2008 साली त्यानंतर 2013 साली आणखी या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि राज्यात कुठेही माल विकण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्यात आली. हा कायदा आतापर्यंत चालू होता. म्हणजे आजपर्यंत म्हणजे हा जो कृषी उत्पादन व्यापार वाणिज्य प्रोत्साहन कायदा 2020 हा जोपर्यंत अंमलात यायचा होता तोपर्यंत म्हणजे सप्टेंबर 2020 पर्यंत आपले म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना फक्त आपल्या राज्यामध्येच माल विकण्याची परवानगी होती. त्यामुळे भारत सरकारने वन नेशन वन ॲग्रिकल्चर मार्केट या योजनेखाली भारतात कोठेही माल विकण्याची सुविधा आता शेतकऱ्यांना दिली आहे. तर या कायद्याद्वारे ही सुधारणा करण्यात आलेली आहे. म्हणजे देशात कुठेही माल विकण्याची या कायद्याद्वारेच मुभा शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. तर या कायद्याअंतर्गत कोणकोणत्या सुधारणा केलेल्या आहेत हे आता आपण पाहूयात. पहिली सुधारणा कृषी मालाच्या आंतरराज्यीय विक्रीस परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे देशात कुठेही कृषी माल विक्रीस या कायद्याद्वारे परवानगी दिलेली आहे. त्याबरोबरच APMC बाहेर माल विक्री झाल्यास राज्य सरकारला त्यावर कोणताही शुल्क आकारता येणार नाही ही तरतूद करण्यात आली आहे. तिसरी तरतूद कृषी मालाच्या वापरासाठी कोणताही परवाना बंधनकारक नसेल. चौथी तरतूद कोणतीही व्यक्ती थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू शकेल. म्हणजेच या कायद्याद्वारे देशात कुठेही माल विकण्याची परवानगी म्हणजे निःशुल्क माल विकण्याची परवानगी सरकारनं दिलेली आहे. परंतु शेतकऱ्यांचा आक्षेप या पहिल्या सुधारणेला नाही, तर शेतकऱ्यांचा आक्षेप दुसऱ्या आणि चौथ्या सुधारणेला आहे. म्हणजेच APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजाराच्या बाहेर जर माल विक्री झाली तर त्यावर राज्य सरकारला कोणताही टॅक्स आकारता येणार नाही. आणि जर खाजगी व्यक्तीने थेट शेतकऱ्यांकडून माल जर विकत घेतला तर यात प्रायव्हेटायझेशन येतं आहे आणि हळूहळू APMC बंद पडतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जेव्हा APMCमध्ये शेतकरी माल विक्री करतात तेव्हा शेतकऱ्यांना काही टॅक्स द्यावा लागतो. तो खरेदी करणारा आहे त्याला पण टॅक्स द्यावा लागतो. त्यामुळं कोणताही व्यापारी किंवा कोणताही शेतकरी हा APMC बाहेरच माल विक्री करण्यास
माल विक्री करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे कारण की जर ह्या कायद्यानुसार APMC बाहेर जर माल विकला तर व्यापारी आणि शेतकरी या दोघांनाही टॅक्स नाही, त्यामुळे त्यांना ते परवडणार. त्यासाठी जे शेतकरी आहेत आणि व्यापारी आहेत ते APMCच्या बाहेरच मालाची खरेदी विक्री करणार. आणि कोणत्याही खाजगी व्यक्तीला थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याची मुभा असल्यामुळं APMCचा वापर म्हणजे खरेदी विक्रीसाठी APMCचा वापर कमी होईल आणि हळूहळू APMC बंद पडतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. सरकारने देशात कुठेही कृषी मालाच्या विक्रीला परवानगी दिलेली आहे. आणि त्याबरोबरच APMCमध्ये सुद्धा काही जे दलाल आहेत या दलालांपासून सुद्धा सुटका मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे. त्याबरोबरच कोणत्याही व्यक्तीला थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक दलाल नसल्यामुळे त्यांना अधिक फायदा होईल असं सरकारचं म्हणणं आहे. आणि APMC बंद पडतील या कारणामुळं शेतकऱ्यांचा या कायद्यात विरोध आहे. तिसरा कायदा शेतकरी सबलीकरण आणि संरक्षण हमीभाव करार आणि कृषी सेवा कायदा 2020 आहे. हा कायदा समजून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला किमान आधारभूत किंमत म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस MSP समजून घेणं गरजेचं आहे. किमान आधारभूत किंमत हे सरकार जारी करतं आणि ही किमान आधारभूत किंमत म्हणजे शेतकऱ्यांना दिलेला एक प्रकारचा हा हमीभाव आहे. तो हमीभाव हा केंद्र सरकार शेतकऱ्यांना एक प्रकारचं संरक्षण देण्यासाठी हा हमीभाव जारी करते. म्हणजेच जर बाजारात शेतकऱ्यांना ह्या हमीभावाच्या जर कमी किंमत मिळत असेल, म्हणजे समजा गहूला हमीभाव 2,000 आहे सरकारकडून दिलेला, आणि जर बाजारात 2,000च्या गव्हाची कमी किंमत असेल, कमी दर असेल, तर शेतकरी डायरेक्ट आपल्या सरकारला 2,000 रुपये या हमीभावानं हा माल विकू शकतो. म्हणजे जर 2,000पेक्षा कमी किमतीला जर खाजगी व्यापारी हे माल घेत असतील, त्यामुळे शेतकऱ्यांचा यामध्ये नुकसान होतं, यामध्ये तोटा होतो. त्यामुळं सरकारने एक अशी हमी दिलेली आहे की जर तुमचा माल कोणी 2,000च्या कमीनं घेत असेल, म्हणजे हमीभावाच्या कमीनं घेत असेल, तर तुम्ही तो हमीभावानं आपल्या सरकारला देऊ शकता माल. अशा प्रकारे ही किमान आधारभूत किंमत केंद्र सरकार ठरवतं आणि या किमान आधारभूत किमतीनुसार धान्याची किंवा शेतमालाची खरेदी केली जाते. ह्या कायद्याअंतर्गत सरकारने करार शेती म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही नवीन व्यवस्था आणलेली आहे. ही व्यवस्था अगोदरच काही राज्यांनी सुद्धा स्वीकारलेली आहे. म्हणजे काही राज्यांनी यावर अगोदरच कायदे केलेले आहेत करार शेतीवर. करार शेती म्हणजे काय, तर हा एक शेतकरी कंपनी यांच्यामधील एक करार असतो, ज्यामध्ये शेतीतून जे उत्पादन निघणार आहे त्याची किंमत अगोदरच ठरवली जाते. म्हणजे जो शेतीमाल तयार होणार आहे याचा अगोदरच भाव ठरवला जातो आणि जी कंपनी आहे ती शेतकऱ्यांना म्हणजे पेरणी अगोदरच सर्व बियाणे किंवा जे पिकांना लागणारे कीटकनाशके वगैरे औषध पुरवण्याचं काम करते आणि पेरणी अगोदरच त्या शेतातून जे उत्पन्न निघणार आहे त्याचा भाव ठरवला जातो. अशा प्रकारे कंपनी पेरणी अगोदरच भाव ठरवते आणि शेतकऱ्यांना त्या पेरणीसाठी किंवा त्या मशागतीसाठी पैसा उपलब्ध करून देते.
यामुळे सरकारचं म्हणणं असं आहे की या कायद्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक येईल. म्हणजे जे आपले शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी बऱ्याच वेळा बियाणे किंवा कीटकनाशके, औषधं वगैरे, युरिया वगैरे घेण्यासाठी पैसे उपलब्ध नसतात. त्याच्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक येईल असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु या करार शेतीमुळे MSPवर म्हणजेच जो सरकार हमीभाव देत आहे त्यावर परिणाम होईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे यावर विरोध सुरू आहे. MSP बंद होईल, APMC बंद होतील आणि त्याचबरोबर ज्या साठवणूक करण्याचा जो अत्यावश्यक कायद्याअंतर्गत धान्य साठवणूक करण्यावर जी मर्यादा होती ती काढल्यामुळं शेतकरी व ग्राहकांवर याचा ॲडव्हर्स परिणाम होईल असं शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये सध्या या कायद्यांविरुद्ध आंदोलन चालू आहे, ज्यामध्ये अनेक बाबी आहेत ज्या शेतकऱ्यांना मान्य नाहीत आणि त्यांच्यावर शेतकरी विरोध करत आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला निश्चित कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. तर धन्यवाद.